फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहोत कटलेट, व्हेज कटलेट. आणि ॲक्च्युली श्लोक अभ्यासाला बसला होता, म्हणजे त्याला आम्ही समरमध्ये अभ्यासाला बसवतो. आणि ह्याच्यावर प्रॅक्टिस करत होतो, म्हणजे हा वाला पेजची प्रॅक्टिस, हँडरायटिंग प्रॅक्टिस. आणि त्याचा पण आम्हाला कंटाळा आला. आणि मग आम्ही ठरवलं की आता आपण काय लिहूया, आई लिहूया. सो आम्हाला आई लिहायलाही कंटाळा आलेला आहे. सो आम्ही ठरवलं चला जाऊ दे, आता संध्याकाळचे 5 वाजले, सो आता काहीतरी खावं आणि लागेल मी ना. परत केस कापायला चालले, बघा किती जंगल बनलंय. आता आम्ही समरमध्ये जरा स्टायलिश केस कापणार आहोत. रोनाल्डो नको, रोनाल्डो, अरे यार रोनाल्डो काय, रोनाल्डो कापला तर मग टाकल्या होईल है ना. आणि ह्याच्यात खूप सारे पण मिळतात. ह्याच्यात खूप सारे, ह्याच्यात काय राम, हनुमान, कृष्णा, शिवाजी, शंकर आणि गणपती. हे बघा, स्टोरी बुक्स आहेत, छोटे छोटे स्टोरी बुक्स, पिक्चर स्टोरी बुक्स. मस्त आहे, मला खूप आवडतं. बघा ना, माझ्याकडे युवली आहे, माझ्याकडे 2 आहेत, शिवा आणि हनुमान. ओके. सो आम्ही आता सगळी ते तयारी करून ठेवली आहे. कॉर्न घेतलाय थोडासा, आणि काय घेतलंय, उकडलेला बटाटा घेतलाय, थोडासा गाजर किसून घेतलाय, आणि थोडंसं बीट किसून घेतलंय. आणि आता आम्ही थोडंसं ते क्रश करणार आहोत. काय बटाट नाही रे, आपलं कॉर्न आम्ही आता जरा मिक्सरमध्ये क्रश करून घेतो. हां, आम्ही असं ठरवलंय की संध्याकाळी काहीतरी आता हेल्दी खायला पाहिजे ना. तर मग काय काय श्लोकला आवडतं, सो आम्ही ट्राय करतोय ते आता कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतील, कारण आता स्कूल चालू होईल आणि आता श्लोक चाललाय कितव्या स्टँडर्डमध्ये, फर्स्ट स्टँडर्डमध्ये ना. वाटतं मी फर्स्ट मध्ये वाटतं, मी मोठा वाटतं अजून, पण सेकंड काय थर्ड मध्ये वाटतं मी. बघा, हो, पण आम्ही जाडे नाही होतो, तर जाडं व्हायचं, हेल्दी बनायचं. मोठे झाले मी पतलेच होते. असं काय नाही, कोण बोललं. YouTube बाबा. चला आता आपण करूया आपले व्हेज कटलेटची तयारी. ठीक आहे. कॉर्न जे आहेत ते आम्ही थोडेसे मिक्सरला लावले, त्याच्याच जोडीला गाजर आणि बीट होतं, ते सुद्धा मिक्सरला लावून घेतलं. माहिती का कारण काय आहे? का? आमचा श्लोकू आहे ना, हा ह्याला भारी तोंडात हे आलं आणि ते आलं, हां, म्हणून नाही घेतला लावून तरी चालतं खरं तर. म्हणजे माझ्यामुळे. हां, गाजर बिटाची काहीच गरज नाही आहे तुम्ही मिक्सरला लावायची, पण कॉर्न लावायचा. आणि त्यामध्ये आम्ही हे 2 बॉइल्ड पोटॅटो घेतले. ठीक आहे. काय केलं तू? स्क्वीज. आता हे पोटॅटो आहे ना, बॉइल्ड पोटॅटो, येस, बाइंडिंगसाठी आम्ही बॉइल्ड पोटॅटो वापरला. त्याला मस्त तुम्ही असं हात स्वच्छ धुवा, हाताचं प्रेम त्याच्यात उतरलं पाहिजे. स्मॅशर बिशर काही वापरू नका. आईकडे थोडंसं आहे. आता हे मस्त आपण असं बटाट खायचंय. मीठ नाही टाकलं त्याच्यात. नाही, मी 2च केले होते. ते झाड आणण्यासाठी केलं आहे. ज्यांना आंबा आवडतो ते ना कमेंटमध्ये ते ना हार्टवाला इमोजी पाठवा, कारण तेव्हाच मला कळणार ना की तुम्हाला आंबा आवडतो. आंब्याचा काय संबंध आहे आता? गरमीचा सीझन आहे ना, आंबा येतात. हा, मग येऊ देत ना. आपण काय करतोय गरमीमध्ये? आम्ही गरमीमध्ये व्हेजिटेबल पॅटीस बनवतोय. ऑफकोर्स यार, काहीतरी हेल्दी खायलाच पाहिजे ना माणसाने. आणि ना याच्यामध्ये कोबी पण छान लागतो. ह्याच्यामध्ये चायनीज सॉसेस पण ॲड करू शकतो, पण नको, बिकॉज दिस इज अवर हेल्दी टिकीज. आता बघा मी आंबा खातोय. हे बघा, आंबा खायचा जो मजा असतो ना गाईज, तो कशातच नाही असत. कसं मला पहिले आवडायचं नाही, पण आता आवडतं. सो आता आपण ह्याच्यामध्ये हे मसाले टाकायचे. नाही, हे मसाले त्याच्यात टाकायचे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धणे जिरा पावडर, चाट मसाला आणि मीठ आणि हे गरम मसाला थोडासा टाक. तू काय टाकू? सगळं टाक. अरे सगळं टाक पटकन. स्लाइस ब्रेड असतो ना, तो तोडून घ्यायचा, तो टाकायचा.
आता हे पुन्हा मिश्रण आपण नीट मिक्स करून घ्यायचं. तू नको वाटतं का तुझ्या हाताला झोंबे. मिरची आवडत असेल मिरची टाकू शकता, कोथिंबीर ॲड करू शकता. ठीक आहे. श्लोकू गेला आहे हॉलमध्ये, तोपर्यंत आपण त्यामध्ये फ्रेशली चॉप्ड कोथिंबीर घालूया आणि मिरची घालूया. कोथिंबीर आवडत नाही साहेबांना, त्यामुळे तर नसताना मी गपचूप टाकते आहे. कळलं का? वा सुंदर. खरं तर खूप सारी कोथिंबीर मस्त लागेल, पण श्लोकला आवडत नाही त्यामुळे आम्ही नाही टाकत. आई हे मटण किमासारखं काय दिसतंय? येस, दिस इज मटन खिमा. ह्याच्यामध्ये आपण सोया चंक्स पण वापरू शकतो. हां यार, वाव, मला आत्ताच सुचलं. ह्यात आपण सोया चंक्स घातले तर खरंच ते चिकनसारखं लागेल रे. सोया चंक्स, सोया सॉस नाही. सोया सॉस नाही रे बाबा, सोया चंक्स नाही. आता ते उकडायला लागतील आधी. नेक्स्ट टाईम हा पक्का. आधी तुला हे आवडलं तर मग आपण नेक्स्ट टाइम सोया चंक्स पण घालू त्यामध्ये. आता आपण याचे ह्याला मी स्टोअर करून ठेवणार आहे, आता नाही करणार आहे. काय आता मी केस कापायला जाणार आहे. येस, बाबा ऑफिसमधनं आला की आम्ही नाश्ता. असं वाटतं की मटन खिमाचं आपण ते केलंय काय, मटन खिमाचं पॅटीज. हा रे मस्त आयडिया केला. आई तू सगळे सर्कल का करते? ट्रायंगल ते जाऊ दे. ती बघ मला पण हवे झालं. ती म्हणते मला आई प्लीज. कारण एवढा सुंदर त्याचा वास फ्लेवर येतोय ना, त्याचा वासच एवढा सुटला की काय गायला पण वाटलं की हा इकडे कुठेतरी काय म्हणते पॅटीज, कटलेट, वॉट एव्हर यू वॉन्ट टू. कटलेट्स बनतात सगळे. अम्मा पण बोलली अरे मला पण द्या ना. स्वतः दोघं खातात मोमो, मोमोज. हा श्लोकूसाठी आम्ही स्क्वेअर बनवला. स्क्वेअर सर्कल. सर्कल तर आहे. काय कलर दिसतोय यार. वॉट अ कलर. पिंक, रेड, पण येलो, ग्रीन. पण ना फोन मध्ये नीट नाही येते है ना. फोन मध्ये तुम्हाला कलर नाही येते जो नॅशनली मध्ये आहे ना. नॅचरली छानच दिसतो. तुम्ही करून बघा ना घरी, तुम्हाला कळेल कसा मस्त कलर येतो. पण तसं ते याच्यामध्ये तुम्ही मस्त सोया चंक्स ऍड केले ना, डब्यासाठी पण परफेक्ट रेसिपी. या नीट ट्रायंगल नाही आहे. अरे यार कसा नीट बनेल सांग बरं. माझ्याकडे साचा नाही तू आहे. कॅमेरा घे. नको तू नको कॅमेरा घे मी करतो. ना, तू खेळ करतोस. नाही कर. बंद कर. सो आम्ही आता केस कापून आलो ना. हे बघा, रोनाल्डो. कट दाखव. एक नंबर. तिकडून बघा. सो हा आमचा रोनाल्डो आहे. हा बघा रोनाल्डो. एक नंबर रोनाल्डो बनला. CR7. आता ना तुम्ही कमेंट मध्ये मला अजून काय सांगितलं पाहिजे. चुप रे, फक्त चुप. CR7. चला आमचे कटलेट्स वाट बघतायत. सो आम्ही आता इथे तवा तापत ठेवणार आहोत. CR7. आणि शॅलो फ्राय असल्यामुळे थोडंसं तेल घेऊया तव्याला. शॅलो फ्राय म्हणजे आपण थोड्याशा तेलात करून घ्यायचं आहे. सांडवलं तर रव्यामध्ये डीप करूया. आणि मी फ्रेंच फ्राईज पण खाणार आहे. हेल्दी आणि अनहेल्दी फूड चाललंय आमच्याकडे. सगळ्यात जास्त छोटा असतो सांगा सर्कल आणि थोडासा मोठा असतो. हा बघा आमचा लिटिल शेफ. दिस इज माय लिटिल शेफ. वाह, धीरे धीरे तापलाय तो चमचा. नाही अरे ते हे बघ काळं असं झालं घ्यायचं. असतं ना. अरे त्याला पलटव नाही तर ते काळे होती. नाही काळं नाही होणार राजा. आपण मीडियम गॅस ठेवलाय ना. नको तू तव्या लागेल तो तवा तुला चटका. आणि ते व्हाईट कपडे घातलेत. दे 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 तू मी करतो. दे दे अभी मैं तेरे को ट्रेनिंग देता हूँ. ओ भाई साहब, हा मला ट्रेनिंग देतोय. सगळं तोडून पोडून टाकते. ट्रायंगल कसला आहे. ट्रायंगल कसला आहे. हा स्मॉल आहे.
हा ट्रायंगल आहे. आणि मी मुंग्यांचा उष्टा नाही खाणार. तुझ्या ग्रीन चटणी पण मस्त लागते. धीर धर सांडेल ते. तर मी तर तुझा स्क्विड गेम तर दाखव सगळ्यांना. बघा. आमचा स्क्विड गेम बघा. तुम्हाला शेप ओळखता येतोय का? सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर. स्क्वेअर. गाईस मी तर चालू, मला खूप भूक लागली. मस्त झालंय, खूप मस्त झालंय. तुम्ही ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, परत share काय? करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.